सगळेच लोक AI बद्दल बोलत आहेत किंवा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनसुद्धा AIवर काहीतरी करायचं म्हणजे नुसतं म्हणण्यासाठी काय होईना, पण बरेच जण नुसतं त्यासाठी AI इज बिकम अ बझवर्ड काइंड ऑफ. तर मग आपल्या उद्योजकांसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल किंवा काय ते कसं बेनिफिशियल असू शकेल? हा नक्कीच चांगला क्वेश्चन आहे. आता आपण टेक्निकल आहोत त्यामुळे आपल्याला AI आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. आपण ऑलरेडी ते सगळं ॲडॉप्ट केलेलं आहे. पण नवीन लोकांना AI म्हणजे आत्ता AI लोकांना वाटतं की फक्त ChatGPT किंवा काही टिपिकल छोटे टूल्स आहेत ते मी वापरलं तर ChatGPT. आज तुम्ही युजर बेस बघितला तर पीपल आर स्टार्ट युजिंग ChatGPT रादर दॅन गुगल. आज गुगल सर्च इंजिन लोक वापरत नाहीत. बरोबर. लोक ChatGPTकडे वळालेत किंवा त्याच्यासारखे जे काही टूल्स असतील, जेमिनी असेल, को पायलट आहे, परप्लेक्सिटी आहे, त्या टूल्सकडे लोक वळत आहेत. त्याचा फायदा असा होतोय की लोकांना तो अवेअरनेस यायला लागलेला आहे. पण AI याच्या खूप पलीकडे. बरोबर. AI म्हणजे इथेच थांबलेलं असं AI नाही आहे. म्हणजे मी असं म्हणेल की AIचं युसेज ऑलरेडी आलेलं आहे मार्केटमध्ये. इट्स जस्ट द स्टार्ट इन फॅक्ट. इट्स जस्ट स्टार्ट. आणि तुम्ही जर का बिझनेसमॅन असाल आणि तुम्ही AI आत्ता वापरत नसाल, मार्केटमधनं कधी बाहेर जाल तुम्हाला कळणार नाही.